तर काय म्हणतील आज पाहणी दौरा करण्यात आला आहे पुलाचा कशापर्यंत कधीपर्यंत लोकांसाठी हा ब्रिज उद्घाटन करणार? बघा, हा ब्रिज लवकरात लवकर उद्घाटन करायचं होतं, परंतु महाराष्ट्र सरकारकडे पैसे नसल्या कारणाने कॉन्ट्रॅक्टरची बिलं थकलेली होती. त्यामुळे गेले 1 वर्ष फॉलोअपच झाला नव्हता. मात्र आता महापालिका निवडणूक झाल्यानंतर आम्ही फॉलोअप सुरू केलेला आहे. याच्यात खरं म्हणजे हा ब्रिज आधीच तयार होणार होता, परंतु तयार झाला असता तर सोपारासारखा फक्त दुपदरी झाला असता आणि त्याच्यामुळे परत ट्रॅफिक तशीच्या तशी राहिली असती. मात्र लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी त्याचा पाठपुरावा करून त्याचा चौपदरीकरण केलं. डबल ब्रिज तुम्ही बघितलं असेल तर डबल करून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे रेल्वेचं विस्तारीकरण होतं, त्यामुळे रेल्वेने देखील काही कारणासाठी हा ब्रिज थांबवून ठेवला होता आधी इतके वर्ष. त्यांच्या सगळ्या मान्यता झाल्या, सगळ्या परमिशन झाल्या. त्याच्यानंतर रेल्वेचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये हा चौपदरीकरण करून घेतला, कारण भविष्यामध्ये कधीही परत रहदारीची ट्रॅफिकची प्रॉब्लेम होऊ नये म्हणून तो केला. त्याच्यानंतर येथील जे पण सब कॉन्ट्रॅक्टर होते त्यांना बोलवून त्यांची मिटिंग घेऊन त्यांच्या अडचणी समजवून कॉन्ट्रॅक्टरला मदत करण्यासाठी त्यांना सांगितलं गेलं आणि काही पैसे शिल्लक ठेवून येथील सप्लायर्स असतील, कॉन्ट्रॅक्टर असतील, त्यांनी माल सप्लाय केला आणि त्याच्यामुळे त्या उधारीमध्ये ह्या आता बरंचसं काम चालू आहे आणि लवकरात लवकर आता त्याचं उद्घाटन केलं जाणार आहे. एकच सांगेल की जर लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी दूरदृष्टी ठेवली नसती तर हा तत्काळ त्यावेळी ब्रिज झाला असता, पण फक्त 2 पदरी झाला असता आणि सोपाराला ज्याप्रमाणे अडचण निर्माण होते ब्रिजवर तशीच झाली असती. परंतु आता कायमची ही समस्या निघून गेलेली आहे आणि एक अजून क्युरिंग पिरियड वगैरे असं सगळा पकडून एक 15 दिवसांनी येथील ट्रॅफिक पूर्ववत चालू होईल अशी अपेक्षा आहे. अजूनही काही ब्रिज आपल्याकडे बाकी आहे, म्हणजे असो काही ब्रिज अजून बाकी आहे, ते कधीपर्यंत सुरू होणार? बघा, विरारचा रेल्वे ओव्हरब्रिज आहे विराटनगरचा, तो तत्काळ चालू करण्यासाठी MMRDC आमची बैठक झाली आणि तत्काळ तो चालू होतोय. तसाच सोपाराचा पण चालू होतोय. त्याच्या पुढचा जो आहे तो देखील शेतकऱ्यांची आमची चर्चा झालेली, शेतकरी त्याला तो द्यायला तयार आहेत अलकापुरीचा, तर तो देखील होईल. उमेळ्याचा जे आहेत आमचे नारायण मनकर साहेब स्वतः शेतकऱ्यांशी बोलत आहेत, तो देखील लवकरात लवकर त्याची देखील समस्या सुटेल. तसेच या रोडला जे एक्सेस पुढचे रोड आहे, अप्रोच आहेत, ती महापालिका लवकरात लवकर युद्ध पातळीवरती करणार आहे. म्हणजे नुसता ब्रिज होऊन चालणार नाही, तर पुढे जाणारा जे अप्रोच रोड आहे तो देखील लवकरात लवकर केला जाणार आहे. लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी त्यासाठी आताच सूचना केलेल्या आहेत. त्याप्रमाणे आता आम्ही त्याची देखील पाहणी केलेली आहे, तर तो देखील लवकरात लवकर चालू करणार आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.